हा पहिला आदिवासी क्रिकेटर, तोच मिस्टर विश्वनाथ जाधव अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने। तर दोन्ही फलंदाज निशांक आणि तन्मय पाटील, काय फलंदाजी राहिले आज निशांक आणि तन्मयची। म्हणायची झाली तर शोले पिक्चर मध्ये आपण जय वीरूची जोडी पाहिली असेल आणि क्रिकेट मधील अगदी ही आहे जय वीरूची जोडी। एक एंडने निशांक आणि दुसऱ्या एंडने आपण पाहताय मिस्टर तन्मय पाटील। चला नील पाटील, आपण यायचं आहे तुमच्याकरता देखील 500 रुपयाचं जे कॅश प्राइज आलंय ते आपण घ्यायचं आहे। सो स्टार्ट होतो मॅच, सामन्याला होते सुरुवात। गणेश हिरेकर सरांचा या ठिकाणी आलाय सिग्नल। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा सेमीफायनलचा अगदी पहिला चेंडू। पहिला चेंडू अगदी हलकीशी ग्रिप चेंज केली, वलन घेत असताना अगदी आपण पाहू शकाल धाव घेण्याचा प्रयत्न खुंटीत आहे। आता एखाद्या चांगल्या गोलंदाजासमोर तुमची बॅटिंग शैली ही कशी असेल हे सुद्धा मायने राखणार आहे। आतापर्यंत निशांक याने खूप चांगली फलंदाजी केली, परंतु तेवढी गुणवत्ता आता मात्र पुन्हा एकदा साध्य करावी लागेल। कंटिन्युअसली खेळत आल्यात आजच्या दिवसातून म्हणून थोडासा शारीरिक थकवा असेल, परंतु मानसिक थकवा जाणवत नाहीये। इथून योग्य त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल। विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होतोय। गतीमध्ये परिवर्तन, हलकी लेन पुन्हा एकदा कट होत सरळ चेंडू निघून गेला। यष्टिरक्षक जय विश्वकर्मा यांच्या हातखंडामध्ये वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला। लॉंग ऑन रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक स्थित आहे। वाईडिश मिड विकेट, आणखी एक क्षेत्ररक्षक डावकऱ्या त्याच्या फलंदाजाकरिता। मात्र आतापर्यंत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहताय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी, चेंडू पडला स्लॉट मध्ये, सरळ फेकून दिला मिड विकेट सीमारेषा प्लॉट मध्ये। पहिला मोठा प्रहार 6। तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 6 या अंकांवर अकाउंट ओपन केले षटकाराने। अगदी आपण पाहताय की 2 चेंडूची लेंथ अगदी मागे होती, परंतु फुलर लेनच्या डिलिव्हरीवर एक तगडा प्रहार निशांकच्या बॅटमधनं आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार 6 धावेंकरिता। आज चांगल्या गर्दीने अगदी नागलेकर सुद्धा उपस्थित आहेत, गणेशजी पाटील त्यांचे सहकारी। अगदी आपण पाहू शकाल या मॅचला एन्जॉयमेंट ही खूप महत्वाची आणि तेच अगदी आपण पाहता हे सहकार्य देण्याचा प्रयत्न। तर इथून टीम 94 धानिव हा संघ कालच्या दिवसातून काय अप्रतिम खेळ पाहायला मिळाला आणि जिथून क्वालिफिकेशनचं तिकीट पक्क झालं। या सत्रामध्ये त्यांचा खेळ हा कशा पद्धतीने आकारला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य। एसबी स्पोर्ट्स बीबी पाडा संघ वेट करेल की कुठला संघ त्यांच्या समवेत आजच्या दिवसातील फायनल खेळताना अगदी पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा मोठा प्रहार आहे, चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये, एलिव्हेशन तर आहे, डिस्टन्स गाठेल का त्या दिशेने नीरज कलवा एक बेस्ट फिल्डर, परंतु त्याला घुंगारा देऊन चेंडू सरळ निघून गेलाय बास्केटबॉल प्रमाणे। चेंडूला केले पास, या 5 चेंडूवर मिळतील पुन्हा एकदा 6 धावा, षटकार। याला म्हणतात स्वतःच्या मनगडात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्याच पद्धतीने निशांक मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता आपल्या संघाकरिता धावा एकवटण्याचा प्रयत्न करतोय। वाईटचा इशारा आलाय, अगदी आपण पाहताय आउटसाइड ऑफ हा चेंडू जास्तीत जास्त रिलीज झाला। एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळते। 13 अंकांवर हे धाव फलक 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर। ऑन साइडला बुडवला गेलाय मिड विकेट दिशेने अगदी क्षेत्ररक्षक स्थित आहे। एक धावी ते कंप्लीट झाले। आता दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न यशस्वी होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर। या 2 धावा महत्वाच्या स्कोर कार्डवर मिळतील आणि धावफलक 15 या अंकांवर ही धाव संख्या। प्रथमतः फलंदाजी करत असताना रियांश प्रतिष्ठान नागले हा संघ अगदी पाहत आहे। आजच्या दिवसामध्ये काय सामने रंगले अप्रतिम। शेवटच्या चेंडूवर जोपर्यंत सामना गेला तोपर्यंत आपण सांगू शकत नव्हतो की कुठला संघ विजयी होईल आणि ते चित्र या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालं। एका चेंडूवर 5 धावा, एका चेंडूवर 1 धाव, एका चेंडूवर 6 धावा। याच्या दिवसातील अगदी आपण पाहताय की सामने पाहायला मिळाले। 16 अंकांवर एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने जॉईंट होईल। 16 रन्स ऑन अ कार्ड। 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय। थोडंसं षटक हे महागडं परिवर्तित होत असताना पुढचा चेंडू, परंतु अगदी आपण पाहताय की लेंथ त्या पद्धतीने नव्हती, जोराने मारण्याचा प्रयत्न झाला आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं गेलं एक चांगली सुरुवात, कणखर सुरुवात पाहायला मिळतंय
इथून रियांश प्रतिष्ठान नागले या संघाची धावफलक अगदी बोर्डवर आहे. 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 या अंकांवर ही धाव संख्या. एक सुंदर सुरुवात आणि ज्यामध्ये निशांकाची फलंदाजी खूप महत्वाची राहिली. आणखी एक गोड व्यक्तिमत्व या इव्हिनिंग सेशन मध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये विद्यमान देवेंद्रजी बसवन साहेब भुसकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या गोड व्यक्तिमत्वांचा सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावा. 18 या अंकांवर धावफलक. एक चांगली सुरुवात आहे. चला इथून थोडीशी घाई करा प्लीज. टीम 94 धानिव संघ. इट्स अ हंबल रिक्वेस्ट, कारण की फायनल फेज आम्हाला व्यवस्थित खेळवायचा आहे, त्याकरिता ही थोडीशी विनवणी समजा. नुराबाई शेख सुद्धा अगदी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या विद्यमानाने मात्र हे सुंदर असं मैदान अगदी सुसज्जित झालंय. कमलाकरजी जाधव साहेब यांना सुद्धा आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर, ते सुद्धा स्थानपन्न आहेत. अजयजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सचिनजी घाग साहेब हे सुद्धा आहेत मुख्य व्यासपीठावर. तमाम मान्यवर हस्ते आणि देवेंद्रजी भोसकर साहेब हे सुद्धा या इव्हिनिंग सेशन मध्ये उपस्थित झाले. त्या सर्वांचं आपण करूया शब्द सुमनांनी पुन्हा एकदा स्वागत. 18 अंकांवर धावफलक. पहिलं षटक कणखरपणे अगदी फेस केला निशांक याने. हे आहे टॅलेंट क्रिकेटमधील आणि तेच पोटेन्शियल. एक बडे मंच पे बडा पंच देण्याचा प्रयत्न, ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न मिस झाले. हलकीशी लेन. अक्षय राजभर याला अगदी आपण पाहताय. कालचा दिवस छाप सोडली होती. ऑलराऊंडर भूमिका काय महत्वपूर्ण हाताळली होती. अक्षयचा परफॉर्मन्स हा अगदी आपण पाहताय ना की सुरुवातीपासून हा थोडासा लो होता, परंतु सुधारणा केली आणि एवढ्या क्वालिटीने सुधारणा केली की आज ओपन हाफ सुद्धा हाताळताना हा खेळाडू पाहायला मिळते. तोच अक्षय राजभर. म्हणून आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि योग्य त्या सरावाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टीही प्रामुख्याने शक्य होत आहेत. हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आता टॅलेंटला वयोमर्यादा नाही आहे. कित्येक खेळाडूंना कमी वेळेमध्ये पदार्पण करताना आपण पाहिलंय. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे, परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये मंगेश यादव सेफ ॲज अ बँक. त्याच्या हातखंडामध्ये हा सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल. अगदी या मॅच मध्ये तन्मयची बॅट थोडीशी राहिली खामोश. डकवर बाद होईल. विकेटचं झाले पतन. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. विकेट मिळाले. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर वैभव या फलंदाजाला आपण पाहत आहे. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हवा थोडीशी आता खामोश झाले या इव्हिनिंग सेशन मध्ये. म्हणून प्रत्येक सत्रात अगदी खेळ वेगळेपणाने होताना पाहायला मिळाला. सकाळ सत्रामध्ये धाबा परिपूर्ण थांबल्या होत्या. जसं दुपारचं सत्र सुरू झालं तिथून धावेंचा वेग प्रचंड वाढला आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहताय थोडंसं दमट वातावरण निर्माण झालंय. अजून सूर्य आपण पाहू शकाल जवळजवळ अस्ताला जाण्याच्या मार्गावर, परंतु एक चांगलं वातावरण आहे क्रिकेटकरिता. ऑन साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने विश्वनाथ जाधव लॉंग ऑन रिझन मध्ये स्थित आहेत. चेंडूची उचलून अगदी फेकी केली जाते. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 19 या अंकांवर. चांगलं षटक आतापर्यंत अक्षय राजभर याने हाताळलंय. वेग भन्नाट आहे. तदनंतर लेंथ आणि अगदी वेगेवर स्वार असताना जे व्हेरिएशन होतं ना ते कुठेतरी समजण्या पलीकडे आहे फलंदाजांना. म्हणून हीच ताकद आहे या खेळाडूची. आतापर्यंत का अगदी सक्सेसफुल ठरलाय तर चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन हे अगदी करून दाखवलंय. पुन्हा एकदा त्याच परंतु तो बाद झालाय. हा बसेल दुसरा धक्का यावेळेस टीम रियांश प्रतिष्ठान नागले या संघाला. या अंकांवर हा बसेल दुसरा धक्का. लेग बिफोर द विकेट. फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. अगदी अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगली लाईन. या अगोदर स्विंगिंग डिलिव्हरी आपण पाहिली असेल, परंतु हा आहे याचा लेंथ बॉल. म्हणून म्हटलं की ऑफ कटर, इन स्विंग, आउट स्विंग या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. लेदर क्रिकेटमध्ये सातत्याने या सर्व गोष्टींचा उल्लेख होतो, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात जे टेनिस क्रिकेटमध्ये
अगदी स्विंग करताना पाहायला मिळतात आणि त्यामध्येच एक अक्षय राजभर याचं नाव घेईन चांगल्या पद्धतीची ही गोलंदाजी हाताळण्याचा हा प्रयत्न 19 या अंकांवर हे धावफलक 4 चेंडूंचा खेळ अगदी झालाय समाप्त. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर संदेश या फलंदाजाला आपण पाहताय. एक चांगल्या स्थितीमध्ये यायचं असेल तर इथून एक चांगली टोटल द्यावी लागेल. ब्लॉकॉलला डिलिव्हरी होती आणि अगदी एक सिंगल धाव बॅकलिपला अगदी खाली ठेवण्याचा प्रयत्न ऑन साईडला शॉट मिड विकेटला फील्ड होईल. अक्षय स्वतः फील्ड करतो. एक सिंगल धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 20 या अंकांवर हे धावफलक पहा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा अगदी खर्च केल्या गेल्या होत्या तर या षटकामध्ये धावेंच्या बाबतीमध्ये हलकीशी कमतरता आहे. आता ही जुणूक का जाणवली कारण की विकेट गेल्या आणि विकेट गेल्यानंतर हा थोडासा दबाव आहे स्कोर कार्डवर. परंतु आतापर्यंत एक चांगल्या मानसिकतेने खेळ करावा लागेल. जरी सुद्धा फलंदाज बाद झाले तरी सुद्धा तुमच्याकडे ती मानसिकता खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन आहे. विश्वनाथ जाधव धावत पळत अगदी आपण पाहताय मिड ऑन क्षेत्रामध्ये आले. मंगेश यादव बॅकअप करीता येत आहेत. जोपर्यंत चेंडूला असून फील्ड केलं गेलंय 2 धावा रोखू शकत नाहीये. षटकाची सुद्धा होईल इथे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रियांश प्रतिष्ठान नागले हा संघ आपण पाहताय 22 या अंकांवर. पहिल्या षटकामध्ये 18 धावा परंतु या षटकामध्ये हा आहे कमबॅक सुरेख असा अक्षय राजभर याचा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा महत्वपूर्ण 2 विकेट्स. 22 या अंकांवर धावसंख्या. साऱ्या जिल्ह्यात हाय मोठा दर्जा, साऱ्या जिल्ह्यात हाय मोठा दर्जा. मग चर्चा चर्चा होणार ना, मग चर्चा चर्चा होणार ना, मग चर्चा चर्चा होणार ना, मग चर्चा चर्चा होणार ना. 22 या अंकांवर हे धावफलक. चर्चा तर झालीच पाहिजे आणि इथे तिथे सर्वकडे अगदी क्रिकेटची चर्चा. आज कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खूप चांगला खेळ अगदी खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अजयजी पाटील आपण खूप चांगलं काम करत आहेत. सचिनजी घाग साहेब कारण की प्रत्येक गावामध्ये क्रिकेट जिवंत जर ठेवायचं असेल एक फॉर्मॅटमध्ये तर याच पद्धतीचे असोसिएशन ह्या प्रत्येक विभागामध्ये झाल्या पाहिजेत जेणेकरून त्या विभागातील जे टॅलेंट आहे ते नक्कीच समोर येईल. 22 या अंकांवर हे धावफलक. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. नंदन विश्वकर्मा या 3ऱ्या षटकामध्ये जागोजागी खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी हा चेंडू आपण पाहू शकाल सरळ रेषेमध्ये निघून गेला. यष्टीरक्षक जय विश्वकर्मा यांच्या हातकंडामध्ये. तेच तर्रार गोलंदाजी आणि क्विक आर्म ॲक्शन आहे या गोलंदाजाचा. शॉर्ट रनअपने अगदी नेहमीच तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय परंतु वेग भन्नाट आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक लॉप केला या चेंडूला. डीप कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. 1 धावी ते कंप्लीट झाला. आता 2ऱ्या धावेकरिता हा प्रयत्न असेल. इथून जेवढ्या धावा एकवटल्या जातील ना तेवढा खूप बेनिफिट असेल. जर 32 किंवा 35च्या घरामध्ये संघ जाऊन पोहोचतोय तर तेवढी गोलंदाजी ताकदीची आहे. नीलने या अगोदर अंडर प्रेशरमध्ये खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी करून दाखवली. आपल्या संघाकरिता अगदी आपण पाहू शकाल एक चांगल्या पद्धतीचं बेनिफिट दिलं. इथून त्याच पद्धतीने अगदी धावा बोर्डवर असणं सुद्धा जेणेकरून कॉन्फिडन्स लेवल वाढेल. 24 अंकांवर स्कोर कार्ड आहे. पुन्हा एकदा ब्लॉकॉलला डिलिव्हरी. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक हलकसं फंबल होत असताना आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली गेले पुन्हा एकदा या 2 धावा सिंगल डबलच्या साह्याने ही संजीवनी देण्याचा प्रयत्न. 26 या अंकांवर ही धाव संख्या 26. टीम 94 धानिव संघ अगदी आपण पाहताय प्रयत्न करतोय धावा रोखण्याकरिता. ओहो पुन्हा एकदा भन्नाट वेग. यावेळेस आतमध्ये हा चेंडू वळाला. धावचित करण्याची त्या दिशेने संधी आपण पाहू शकाल. जय विश्वकर्मा अगदी चुकले. 1 धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. अगदी बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या अंकांवर धावसंख्या. मोठा फटक्याचा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा. विकेट किपर आहे. चांगलं यष्टीरक्षण झालं. खामोशी अगदी या षटकामध्ये आणि क्विकली हे षटक हाताळले. जास्त काही वेळ घेतला नाही नंदन याने. गोलंदाजी मार्कवर क्विकली आलेत आणि क्विकली षटक हाताळण्याचा प्रयत्न. हे असतं मोमेंटम खेळाच्या माध्यमातून कारण की या मोमेंटमची जाणीव असणं महत्वाची भूमिका. आणि शेवटचा अंतिम सुद्धा चेंडू झालाय बीट आणि विकेटचं सोहिल पतन धावचितच्या रूपाने. सो इथे धावफलक 27 या अंकांवर ही धावसंख्या आणि इथून विजयी होण्याकरिता 28 धावेंचं लक्ष हे समोर ठेवले टीम 94 धानिव या संघाकरिता. आता या लक्ष्यांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहण्यायोग्य. देवी आपण डीजेला संधी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा
ऐकत राही गावदेवी चषक कोल्ली 2025 क्रिकेटचा मारण संग्राम. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार देवेंद्रजी भुसकर साहेबांना विनंती करतोय, आपण या ठिकाणी पुढे या. आपला सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक आदित्यनाथ लोखंडे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आहेत देवेंद्रजी भुसकर साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्याचनंतर आणखी एक मुख्य सन्मान या ठिकाणी केला जाईल. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजयजी पाटील साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिनजी घाक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. अगदी मंद मंद पावलाने आणखी एक गोड व्यक्तिमत्व यांचं शुभ आगमन अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय सन्माननीय इम्रानजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. एक स्मार्ट पर्सनॅलिटी त्यांची आपण पाहू शकाल आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन या फायनल फेजमध्ये या विनिंग सेशनमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये इम्रानजी शेख साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आणि शुभ आगमन. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात. तन्मय पाटील या पहिल्या स्पेलमध्ये तर विश्वनाथ जाधव. पहिला चेंडू क्रिकेटच्या मैदानामध्ये भाला फेक होता होता राहिला, कंट्रोल सुटला. गणेशजी हिरेकर सर स्माइल करतायत. डेड बॉल असेल, होतं कधी कधी जेव्हा अगदी या चेंडूचं आवरण नव्याने असं कंट्रोल मिळत नाही, कंट्रोल लाभ होतं. यापुढे शुभ आगमन फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये विद्यमान इम्रानजी शेख यांचं या ठिकाणी शुभ आगमन. गावदेवी चषक 2025 कोल्ली आणि एक गोड व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. पहिला चेंडू अगदी डेड बॉल घोषित केला. तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय खोलवर लेंथ अगदी आपण पाहू शकाल सन्मान दिलाय. बॅकलिपला हलकंसं खाली ठेवलं. शॉर्ट लेग रिजन मध्ये अगदी फील्ड होत आहे. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. इम्रानजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात या संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं सुद्धा आपण करूया ही गावदेवी चषक कोल्ली 2025च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. एक स्मार्ट पर्सनॅलिटी अगदी आपण पाहू शकाल तेच इम्रानजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक स्थानपन्न व्हायचंय. सिंगल घेतले पहिली धाव विश्वनाथ जाधव याच्या बॅटमधनं, तर अक्षय राजभर एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर झाला. शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली चूक. आता ही मिस्टेक या कमी धावसंख्येच्या माध्यमातून अगदी आपण मानू शकाल दुष्काळामध्ये 13वा महिना. धावा वाचवायच्या आहेत परंतु धावा बहाल केल्या जात आहेत.
आता इथे थँक्यू सो मच म्हटलं असेल अक्षय आणि जुग जुग जिओ असा आशीर्वाद या इव्हिनिंग सेशनमध्ये. तर मी नाखुश आहेत कारण की एफर्ट थोडेसे देणं महत्वाची भूमिका. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये होता. झेल सुद्धा सुटला. परिणाम स्वरूपी 2 धावा सुद्धा मिळाल्यात आणि दुहेरीच्या साह्याने 3 या अंकांवर ही धाव संख्या. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तन्मय लिव्ह केलं या चेंडूला. अगदी आपण पाहता लेफ्ट केलंय. पंचांकडे मात्र आपण पाहू शकाल वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 4 धावा या स्कोर कार्डवर अगदी पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं शुभ आगमन आणि खऱ्या अर्थाने या व्यासपीठाला अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ निर्माण आलंय आणि चांगल्या पद्धतीने त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहू शकाल ही दर्शनीय आणि प्रार्थनीय. ऑन साइटला नो लुक. व्हॉट अ स्ट्रोक. अक्षय राजभर छोटा तीर. उमेश गावकरे गंभीर. बिग ब्लास्ट 6. काय फटका होता. रिप्लाय मध्ये अगदी आपण पाहू शकाल फ्रंट फुटवर येऊन फ्रंट लाईनवर येऊन अगदी चेंडूकडे पाहिलं नाही आणि परंतु काय बॉटम हँडचा उपयोग केला. हा ट्रेंडिंग फटका आहे यंदाच्या फॉर्मॅटमध्ये आणि तोच अगदी आपण पाहू शकाल. नो लुक. अक्षय राजभरच्या बॅटमधनं एक तगडा प्रहार आणि या 6च्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर ही धाव संख्या. अगदी क्षेत्ररक्षक त्या दिशेने अगदी थोडेसे जर प्रॉपरली असते तर नक्कीच हा षटकार वाचवता आला असता. म्हणून क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. तन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. खुलवर लेंथ होती जिथून ऑन साइडला ड्राईव्हचा फटका अगदी आपण पाहताय. वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूला अजून फील्ड करेल तत्पूर्वी या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या मदतीने 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर ही धाव संख्या. 28 धावेंचा पाठलाग होतोय. चेंडूंचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूंचा खेळ अगदी इथून समाप्त झालाय आणि 12 या अंकांवर हे धाव फलक. अकुटप्याची लेंथ आहे. ऑन साइटला पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय आणि इझिली टेक केलाय आणि टेक ऑफ सुद्धा होत असताना वाईट स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. मिळतील धावा 6 अक्षय राजभरच्या बॅटमधनं. आणखी एक बिग ब्लास्ट 6. याला म्हणतात पोटेन्शियल. याला म्हणतात गुणवत्ता आणि याला म्हणतात क्षमता आणि याला म्हणतात टी फॉर टॅलेंट. तेच अक्षय राजभर याने दाखवून दिलंय की फलंदाजी सुद्धा मी करू शकतो आणि ती ताकद बनलंय. यावेळी समिरीटनुसार खेळण्याचा प्रयत्न परंतु यू वेट म्हणून सांगितलंय. रिक्स घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ अगदी झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आहे 18 रन्स ऑन अ कार्ड. 18 या अंकांवर 28 धावेंचा पाठलाग होतोय. टीम 94 धानिवा संघ एक मजबूत स्थितीमध्ये. परंतु कंपॅरिझन आपण पाहताय ना की पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 18 धाबा होत्या आणि या सेकंड इनिंग मध्ये सुद्धा 18 धाबा आल्यात. पाय इथून पूर्ण पोषकता पाहायला मिळेल का. परंतु ती मानसिकता तेवढी असणं खूप महत्वाची भूमिका. अजून सुद्धा 12 चेंडू आहेत आणि 10 धाब्यांची आवश्यकता. या आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मानाकडे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो इम्रान शेख यांचा सन्मान केला जातो. प्रमोद लोखंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक ड्रेसिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. इम्रान शेख साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच विजयजी भोये. अगदी मुख्य व्यासपीठावर हा मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान इम्रान शेख साहेब यांचा केला गेलाय. 18 या अंकांवर धावफलक. 10 धावेंची आवश्यकता ही समोर असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिक्स. एक चांगला स्ट्रोक. एलिव्हेशन सुद्धा मिळालं आणि त्या ठिकाणी डिस्टन्स सुद्धा घटलंय. पंचांचा अगदी सिग्नल येतोय या सिडीचा. 6 रन्स 6. सहाच्या मदतीने 24 या अंकांवर धावफलक. आता अंतर राहिले फक्त आणि फक्त 4 धावेंचं. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बॉटम हँडचा उपयोग करून चेंडूला खेळलं गेलं आणि जिथून अगदी आपण पाहताय हा स्ट्रॉंग फिनिश होईल का. परंतु एकच धावेंवर
समाधान व्यक्त करावं लागेल. इथून 3 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. एक चांगल्या पद्धतीचं कमबॅक झालं जिथून अक्षयने मात्र दुसरं स्पेल हाताळलं आणि विथ द बॅट सुद्धा योग्य तो परफॉर्मन्स अगदी देत असताना कित्येक वर्ष गावदेवी धानिव हा संघाने मात्र डॉमिनेशन दर्शवलं एक गाव एक फॉर्मॅट मधनं. मागील पर्वामध्ये थोडासा परफॉर्मन्स हा बागपुटला होता, परंतु पुन्हा एकदा सुसज्जित झालेत. एंड ऑफ द सीझन काहीतरी चमक करून दाखवण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग फिनिश आणि फायनलचं तिकीट अगदी पक्क केलंय. टीम 94 धानिव हा संघ खेळताना पाहायला मिळेल एसबी स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाशी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेटन आणि हार्ड लक. अगदी त्या ठिकाणी नागले संघ सुद्धा खूप चांगले आपण खेळलात, बक्षीस पात्र आहात, परंतु प्रयत्न खूप महत्वाचे होते आणि त्याकरिता सुद्धा देईन शुभेच्छा पुढील वाटचालीकरिता. चला दोन्ही संघाचे कर्णधार